खूप मस्त गिफ्ट मिळालंय आणि ही डिझर्व करते सगळं. आणि मी पण स्वतःला गिफ्ट दिलंय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड अनादर व्लॉग. आजचा दिवस माझ्या मम्मीसाठी खूप जास्त स्पेशल आहे, म्हणून मी हा व्लॉग बनवते. आणि आजचा दिवस यासाठी स्पेशल आहे की आज माझा बर्थडे आहे. आज माझा जन्म झाला होता 25 वर्ष आधी. आता सकाळचे ऑलमोस्ट 10 वाजलेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी मठात जाते सकाळ सकाळी माझ्या बर्थडेला. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्ही माझे जे काही 185 सबस्क्रायबर्स आहातच, तर त्यांच्यासोबत मी माझा हा दिवस शेअर करायची अशी माझी इच्छा आहे. तर तो मी आज करणार आहे. आता सध्या तरी मी मठात चालली आहे आणि संध्याकाळी आम्ही सेलिब्रेशन करणार आहे माझ्या खूप क्लोज लोकांसोबत. तर हा व्लॉग पूर्ण बघा. आता जाऊयात मठात आणि स्वामींचं दर्शन घेऊया. आता ऑलरेडी आरतीचा टाइम झालेला आहे आणि मला आरती हवी होती, पण बघू मला ती मिळतीये का. माझं आत्ताच दर्शन झालं. मी थोडा आधी ना क्रीप करत होती की कसं मला आरती मिळेल की नाही. आता 10 वाजलेले राईट, तर मला वाटलं 10ची आरती असेल, पण टू माय सरप्राईज 10:30ची आरती होती. ओळखीचे काका आहेत, तर त्यांना फक्त एवढं सांगितलं की माझा वाढदिवस आहे. तर यू वोंट बिलीव्ह, मला जिथे आरती अटेंडही करता येते की नाही हा डाऊट होता, तर तिथे मला आज आरती करायला मिळाली आहे स्वामींची. म्हणजे आरती घ्यायला मिळाली प्रॉपर. 1-2 वर्ष असं लगातार झालंय की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला आरती करायला मिळाली आहे आणि मला खूपच भारी वाटतंय की खूप छान स्टार्ट झालाय माझा दिवस. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ. एक मन म्हणत होतं की मला व्हिडिओ थोडासा कॅप्चर करायचा आणि दुसरं मन म्हणत होतं की जाऊ दे, मला खूप क्रिंज वाटतंय. तर मग मी नाही ते काही रेकॉर्ड केलं, म्हटलं जाऊ दे. पण टू माय सरप्राईज एक ताई होत्या तिथे ज्या व्हिडिओ काढत होत्या आणि हे मला नंतर समजलं. तर त्यांनी मला सांगितलं की माझं पण यूट्यूब चॅनल आहे त्यांचं आणि त्यांनी माझा व्हिडिओ काढलाय. आता हे मला माहिती होतं का नाही, माझ्या मनात इच्छा होती. तर खूप छान वाटतात, जसं देवाकडून म्हणजे देवाकडून म्हणा किंवा नेचरकडून म्हणा, असे इंडिकेशन्स आपल्याला मिळतात ना की ओके आय एम लिसनिंग टू यू. तर खूप छान वाटतं, आपला प्रेझेन्स मॅटर करतो. निसर्गाला आणि देवाला हे दोन्ही गोष्टी खूप मॅटर करतात. आणि संध्याकाळी जे काही सेलिब्रेशन होईल ते तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी ऑलरेडी स्टार्ट केलाय हा व्लॉग आणि मी सकाळचं वगैरे सगळं दाखवलंय. तर आता आहे बर्थडे इव्हिनिंग आणि माझी फ्रेंड तृप्ती. वरतून मस्त पाऊस पडतोय आणि आय फील आपण खूप छान टाइमला आलोय, कारण मस्त वाटतं ना हा एक्सपिरियन्स पण असा की वरतून पाऊस पडतोय छान. बाहेरचं जे सगळं काही ॲटमॉस्फिअर आहे, वाईब आहे, ती मी सगळी दाखवतेच या व्हिडिओमध्ये. बट अंटिल देन आम्ही, अरे तुम्ही दोघी का अशा बसल्यात एकदम, बघ ना व्हिडिओ मध्ये एकदम अशा हे दिसल्या. माझं नाही दाखवते, मी तुमचंच दाखवते. छान वाटतं, खूप छान वातावरण आहे इथे, मस्तच वाटते अगदी. म्हणजे माझा तर पहिलाच अनुभव आहे हा असा हॉटेलमध्ये येण्याचा. छान वाटतंय रूफटॉप हॉटेलमध्ये येण्याचा. खूप मस्त आहे. आता तर आत्ताशी तर आम्ही आलोय, पण आता जशी रात्र होईल, नाईट होईल ना, तोपर्यंत ते खूप भारी वाटेल. हे इतके छान नाचोज आहेत ना, लास्ट टाइम पण आम्ही हे ट्राय केलेले. सो फर्स्ट स्टार्टर हे आहे. कसं वाटतंय? खूप मस्त आहे, खूप मस्त आहे आणि फुल चीझी वगैरे लागतंय. नाईस. तर गाईज, हे मला खूप इम्पॉर्टंट आणि खूप मस्त गिफ्ट मिळालंय सलोनी कडून. शी इज अ काइंड ऑफ डिझायनर. तर मग तिने हे सगळं बनवलंय बाय द वे तृप्ती. मी तृप्तीला पण दाखवते, तुम्हाला पण दाखवते. सो हे आणि ह्याचे जे फोटोज आहेत ते खरं दाखवण्यासारखे नाहीयेत, पण मी आता दाखवते सगळ्यांना. ठीक आहे. हे खूपच जास्त गुप्त फोटोज आहेत माझे, एकदम आमचे पर्सनल प्रायव्हेट वाले जे कोणाला नाही दाखवायचे आणि ठीक आहे. आणि देन कम्स दिस पेज. त्याच्यावर हा माझा इतका छान मम्मीने मला कृष्ण वगैरे बनवून काढलाय हा फोटो. आणि त्याच्यामध्ये तिने लिहिलंय चड्डी गँगवाली आई भागो असं लिहिलंय तिने या चड्डीला दाखवून. इतकं क्यूट आहे हे. आणि त्याच्यामध्ये तिने ते थॉट दाखवलंय. आणि हे आमचा दोघींचा फोटो ऑफकोर्स. हा फोटो बघून आता हात काढ, हात काढ. हा मला झोपेत काढलाय, मला माहित नाही, खूप आधी वर्षाचा आहे, खूप वर्ष आधीच आहे. आणि हे पण असं कधी कधी काढलंय मला माहित नाही. आणि हे सगळं तिने कटआउट्सने बनवलंय बाय द वे. तर
नंतर हा वाला खूप छान पेज आहे, जे दाखवायला हवा हा वाला पेज आहे. एकदम झूम हा एकदम छान पेज आहे. आणि नंतर हे तिने कधी काढलाय फोटो मला माहित नाही. तृप्तीची रिॲक्शन अशी होते ती एकदम. बघ ना भाई तिने काय केलंय. मला हे बघून तो मराठी मूवी आहे ना तो पाटली गंगाराम. गंगाराम. हे गंगाराम एकदमच आठवला तो. भाई तसंच मला आता होतंय तसं फील गंगाराम. आणि हे बघ, आणि हा माझा फर्स्ट बर्थडेचा फोटो आहे जो दाखवलाय याच्यात तिने मस्तपैकी. आणि हा हे लास्ट पहिल्यांदा बघते एवढी बेस्ट फ्रेंड आणि हा लास्ट पेज आहे त्याच्यामध्ये तिने खूप खूप छान emotional नाही हे फक्त आजच्या दिवसासाठी आहे तसं. तिने नोट लिहिली आहे, बट मला हे चांगलं वाटतं की तिने ना हँड रिटन नोट लिहिली आहे. ती प्रिंट वाली पण टाकू शकत होती, पण हँड रिटन इज ऑलवेज स्पेशल. तर मग हे छान आहे, खूप मस्त हे मस्त. असं काही नाहीये आजच्या दिवसासाठी. असं टॉम अँड जेरीचं कसं चालतं भांडणं वगैरे, तसं ह्या बहिणीचं चालू असतं. असं खूपच प्रेमही आहे आणि खूपच भांडण भारी. पण म्हणजे चालतं. एवढं एक्सपेक्ट पण नाही करू शकत कोण की इतकं भारी असं बनेल. खूपच भारी. मला तर ते गंगाराम बघून खूपच भारी वाटलं. सगळ्यात जास्त गंगाराम आवडला. हा ना. तर असं सगळं ते एकदम अगं तिला हे इतकं तिने त्याच्यामध्ये एफर्ट्स पुट केलेत छान ना. दिसतंय. आणि ती हे मला रात्री पहाटे 3-3:30 वाजता तिला जाग आली तर ती झोपेमध्ये ते अशी मला उठवलं, मी तिच्या बाजूला बसली झोपलेली. मला हे उठवलं. कशाला सांगतेय. मला हे सांगू दे. मला उठवलं, बोलते सलोनी तू झोपेतच. ताई तुला माहितीये किती मेहनत लागली मला तेवढं कटआउट्स वगैरे. मी बोलली सलोनी तू झोपेतच. नाही मी जागी आहे. मी बोलली तू झोपेतच. अशी पागल. पण खरंच ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे आणि खूप म्हणजे मला खरंच असं नव्हतं वाटलं की माझ्यासाठी कोणी असं काही बनवेल, बट हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. सो थँक्यू. चिनी आहे का जपानी आहे डिशी जपानची आहे. बरोबर, तृप्तीने बरोबर उत्तर सांगितलं. ये नहीं करोड़. नहीं धनराशि नहीं, धनराशि नहीं. आपको मिलेगा ये मेरा वाला हैप्पी बर्थडे टैग के साथ फोटो खिंचाने का मौका. और मे बी मेरे साथ भी. अरे वा. सो वी हॅव अ स्पेशल गेस्ट हिअर, सौरभ, जो एकदम ऐन टायमाला आलाय. ऑलमोस्ट बर्थडे संपता 5 तास बाकी होते. तर काय 5 तासात काय वेगळं होणार आहे. आणि तसंच झालं. हा ना. आणि ही तृप्ती प्रॉपर अशी बसली चॉपस्टिक्स वगैरे घेऊन, सो दॅट मी जेव्हा लगेच घे. लगेच घेईल. आता नवीन ताजी शिकली येते कसं हे करायचं. आणि हे सगळं फूड आहे. तर लेट्स स्टार्ट विथ सुशी. आणि सुशी पहिला कोण खाते. तृप्ती नवीन शिकली आहेस तर. पडलं तर ट्रेनर दाखव ना. आणि ठीक आहे. डुबवायचं नाहीये तुला. येस, याच्यामध्ये वसाबी आहे. नाही वसाबी तर हा सॉस आहे ना. सॉस. येस. आता टेस्ट तृप्ती. बसली आहे ना. आता लगेच तृप्तीकडे न्या. डुबवायला पण दे. सो Yes. मला जमलंय. शर्टच्या याची पाहिजे मला जमलंय. सलोनी मिळेल. थँक्यू. जमलं. आता किती वेळा सुशी खाशील. रोज. मी आपल्या हातानेच खाणार आहे. मला काय ते चॉपस्टिक वगैरे धरता नाही येत. पूर्ण खायचं. हा काय झालं मम्मीला ते तुला लास्ट टाइम झालं ते मम्मीला आता झालंय का. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. समजत नाही. भात खातोय भाजी खातोय काय खातोय ते समजत सगळं नाही. सोबत हे आहे. छान आहे tasty आहे पण मला असं वाटतं हे पडेल. नाही कर ना, शिकलेलीस ना. लास्ट टाइम मला आवडलेली होती टेस्ट. समजते. सौरभला जमले असं वाटत नाहीये पण सलोनीने तृप्तीला लगेच शिकवलं. जर तू नीट बघितलंस तर तू शिकू शकतेस. ए बनवायचंय. त्याला थम्स आधी सांग. त्याला थम्स आधी A सांग. few moments later. नाही पूर्ण चुकला. चॉपस्टिक्सचे क्लासेस. कसं का सरोनी मला पण दाखव. नाही येणार त्याच्याने. तू चुकीचं करतो. हा नवीन शिकलेली आता शिकव. झालं खरंच डन. आता येईल त्याला चुकीचं. ठीक आहे चालेल, बट स्टील तू सुशी ट्राय कर. येस. हे सोया सॉस मध्ये डिप करायचंय. सोया सॉस मध्ये तोंडापर्यंत गेले लवकर कसं म्हणतो. आरामात.
जमलं, एवढा वेळ होल्ड केलंस. हळू 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 हळू. हीच फर्स्ट रिॲक्शन असते सगळ्यांची सुशी खाताना, की एकदम सगळं मिक्स असतं. पण एकदा टेस्ट बसली का मग चांगलं आहे ना असं. चांगलं आहे. 2-3 असे टेस्ट मिस होतो. मिक्स हळूहळू टेस्ट हे होते ना, त्याची डेव्हलप होते. वरचा का भात आहे? हा भातच आहे, राईस आहे. मध्ये भाजी इंद्रायणी 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 हे तू ठरवलं जपान वरून. अरे, इंद्रायणी चिकट असतो बरोबर आहे. तो, जपान वरून शेवटी ना पकवून आणला. गिफ्ट लिहिलंय ना. तू काय मला गिफ्ट आणलंयस सांग. मी सांगू नाही शकणार, तू डायरेक्ट ब्लॉग मध्ये टाकते. असं व्लॉग मध्ये कसं टाकू जर तू आणलंच नाहीस जेव्हा आता. येशील तेव्हा. पण मी नाही, तुला सांगू नाही शकत. कशा पद्धतीने सांगून काय मजा नाही. ठीक. देण्यातच मजा आहे. मी तुला देण्यात. देणार, पक्का देणार. तुझं उद्या पण येणार आहे, एक परवा पण येणार आहे. अच्छा ठीक आहे. असं ती बोलते म्हणून ती बोलत होती 2 दिवस थांब. हा ना, मी कधीपासून बोलत होती तिला. पार्टीसाठी एक बोलली दिला असेल पण मला नाही वाटत ते म्हणून. मी प्रूफ दाखवेन नंतर. मी स्क्रीनशॉट टाकेन ऑर्डर केलेल्याचं डेट आणि टाइम. आणि हे सगळं गिफ्ट माझ्याकडनं ह्या 1 2 3 4 जणांना आहे. मला सलोनीचं गिफ्ट भेटलेलं आहे ऑलरेडी. ग्रीटिंग मम्मीनी पण खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे मला ऑलरेडी. काय तारीफ करून. मनी 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 मनी. आणि मी पण स्वतःला गिफ्ट दिलंय, मी काल घेतलाय, तर ते पण एक गिफ्ट आहे. A few moments later. आता मला वेळ लागेल. लेट होते ना तिथं. आधीच लेट होते. चला बोला पटकन, तू बोल. हॅपी काय बोल. पहिले तुम्हीच बोला. माझ्याबद्दल चांगलं बोल. नंबर मध्ये बोल. हा, ही माझी स्कूलची फ्रेंड आहे. हिला असं वाटतं की सगळे 2-3 फ्रेंड्स असे सोडून गेले तर मी पण जाईन, पण हे तुम्हाला दर व्लॉग मध्ये मी प्रेझेंट राहून तुम्हाला दाखवून देईन की मी हिच्यासोबत किती स्टँड घेऊन उभी असेल हिच्या सुखदुःखात सगळ्यामध्ये. आणि ही डिझर्व करते सगळं. लाड, प्रेम, गोड अशी cute आहे. माझी ताई, मी हिच्यासाठी एवढी मेहनत केली गिफ्ट वगैरे बनवायला, आणि ती म्हणजे जसं मला एक्सपेक्ट होतं तसं तिने रिॲक्ट केलं. ना पण मी तिला द्यायला पाहिजे होती मी. हा, तर ही प्रत्येक गोष्टीला मला सपोर्ट वगैरे करते, भांडते वगैरे खूप. आणि जर तिला काय असं कमबॅक नाही मिळालं तर ती फक्त मम्मी मम्मी करते, एवढंच तिला येतं. आणि खूप चांगली मुलगी आहे मम्मीची. थँक्यू. ए, हा राहिलं तर चांगलं बोलायचं. आम्ही हे सौरभने मला गिफ्ट दिलंय, थँक्यू. मी पण दिलेलं. माझं गिफ्ट कमिंग सून आहे. हे पण काय आहे काय माहित नाही, पण हे पण दिले, थँक्यू. आता आपण केक कापूया. झालं ना. बिफोर एंडिंग दिस व्लॉग, लेट मी शेअर समथिंग अबाउट दिस प्लेस. सो बेसिकली या प्लेसची, जिथे मी या रेस्टॉरंटमध्ये आली आहे रूफटॉप, त्या रेस्टॉरंटचं नाव आहे झेरुआ, विच इज लोकेटेड इन वरळी. आणि लास्ट टाइम पण मी इथे इंस्टाग्रामवर रील अपलोड केली होती जेव्हा मी फर्स्ट टाइम व्हिजिट केलेलं. बट ट्रस्ट मी, इतकं छान रेस्टॉरंट आहे. लाईक आम्हालाही पर्सनल स्पेस होती, ज्याला देर इज अ स्पेसिफिक नेम फॉर इट, जे मी इथे टाकेनच. पावसाळा आहे म्हणून, अदरवाईज आम्ही इतक्या बाहेरच बसलो असतो मेजरली. सो अशी एक आपल्याला प्रायव्हेट स्पेस मिळते. आणि खूप जास्त छान एक्सपिरियन्स होता या जागेबद्दल आम्हाला. आणि तुम्ही पण व्हिजिट करू शकता विथ युअर लव्ड वन्स. सो गाईज, असा होता माझा 25th बर्थडे, फुल ऑफ हॅपी टीयर्स, सॅड टीयर्स आणि एव्हरीथिंग अराउंड. तर थँक्यू सो मच पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल, आणि ज्यांनी मला शुभेच्छा दिल्यात त्यांनाही खूप खूप थँक्स. सो मी असेच व्लॉग्स बनवत राहील, तुमच्यासोबत शेअर करत राहील. तुम्ही मला असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. बाय.